नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज देण्यात आलाय। रब्बी पिकांसह सध्या शेतांमध्ये कांद्याचं पीक आहे। रब्बी कांदा काढणीला आला तर उन्हाळी कांदा वाढीच्या अवस्थेत आहे आणि हा अचानक येणारा पाऊस कांद्याला मात्र मारक ठरू शकतो आणि आपलं कांद्याचं उत्पादन धोक्यात येऊ शकतं। पण आपण जर वेळीच काळजी घेतली तर होणारे नुकसान टाळू शकतो। पण कशी घ्यायची ही काळजी याबद्दल कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथील पीक संरक्षण विषय विशेषज्ञ डॉक्टर दत्तात्रय गावडे यांनी माहिती दिली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जो काढणीला आलेला कांदा आहे त्याच्यामध्ये जर अचानक पाऊस झाला तर तो पिकासाठी त्रासदायक ठरू शकतो। त्यामुळे काढणीला आलेल्या कांद्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे। त्यामध्ये पहिले पाऊस झाल्यावर लगेचच पातींमधलं पाणी हे हलवून काढून घ्यायचंय। कांद्याच्या गादीवर किंवा सरींमध्ये पाणी मुरणार नाही याची काळजी घ्यायची। यासोबत जमिनीत साचलेल्या पाण्याचा लवकरात लवकर निचरा करून घ्यायचा आहे, अन्यथा साचून राहिलेल्या पाण्यामुळे जमिनीतील कांदा सडण्याची शक्यता आणखी वाढते। यासाठी पावसाची शक्यता सांगितल्यावर किंवा पाऊस झाल्यानंतर ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनासची 2 लिटर किंवा 2 किलो प्रति 200 लिटर पाणी प्रति एकर या प्रमाणात आळवणी करायची आहे। ही आळवणी करताना जमीन ओली असणं गरजेचं असतं। तर पातीवर कार्बेंडाझिमची 0.1% म्हणजेच 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करायची आहे। 10 दिवसांच्या अंतराने याची आणखी एक फवारणी घेता येते। यानंतर दुसरा आहे उन्हाळी कांदा। उन्हाळी कांद्यासाठी हा पाऊस फायदेशीर ठरू शकतो, पण कीड रोगाचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे। जोरदार पावसामुळे कांद्यामध्ये फुलकिड्यांचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो किंवा हलक्या सरींचा पाऊस असेल तर वाढू शकतो। तसंच कांद्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो। यासाठी रब्बी कांद्याप्रमाणे ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनासची 2 लिटर किंवा 2 किलो प्रति 200 लिटर पाणी प्रति एकर आळवणी करायची आहे। पावसानंतर ढगाळ हवामानामुळे कांदा पातीवर तपकिरी आणि तांबडा करप्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो। कांद्यामध्ये करप्यासाठी कार्बेंडाझिमची 0.1% म्हणजेच 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी फायदेशीर ठरू शकते। 10 दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी घेता येते। फुलकिड्यांसाठी जैविक उपायांमध्ये मेटारायझिम, ॲनिसोप्ली किंवा लेकॅनिसिलियम लेकॅनी 5 मिली आणि ॲझॅडिरेक्टिन 3000 ppm 3 मिली प्रति लिटर पाण्यातून फवारावं। प्रत्येक पात्यावर 3 ते 5 फुलकिडे असल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा। एकाच कीटकनाशकाचा वारंवार वापर करणं टाळावं। रासायनिक कीटकनाशकांचा वापर आलटून पालटून करावा। कांद्याच्या फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी आणि करपा रोगाच्या नियंत्रणासाठी आमचे आधीचे व्हिडिओ नक्की बघा। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राइब आणि फॉलो करायला विसरू नका।